नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा सर्व देशांवरती हा परिणाम होतो आहे. त्याचे फटके सर्व देशांना आता बसत आहेत. त्याला भारत देखील अपवाद नाहीत. भारताला देखील त्याचा फटका बसत आहे आणि त्यात आपल्या महाराष्ट्र राज्याला देखील चांगलाच फटका बसत आहेत. तुम्ही बघत आहात की एलपीजी गॅसचा तुटवडा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो, अहिल्यानगर जिल्हा असो, चंद्रपूर जिल्हा असो, अनेक जिल्ह्यांमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचं काम हे पूर्णपणे ठप्प पडलेले आहे. कंपन्याच नव्हे तर पूर्णपणे काही हॉटेल्स देखील पूर्णपणे ठप्प बंद पडलेले आहेत. काही हॉटेल्स मालक आता सध्या चुलीवरती जेवण बनवत आहेत. मात्र ते देखील काही दिवस म्हणतात की बनवू, नंतर जर असा तुटवडा जाणवत राहिला तर हॉटेल देखील आम्हाला पूर्णपणे बंद करावी लागतील. हा सर्वात मोठा फटका आपल्या राज्याला हा बसलेला आहे. यावरती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते असे म्हणाले की सोशल मीडियावरती ज्या काही अफवा आहेत त्या अफवांवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका, त्याला बळी पडू नका. कारण राज्यामध्ये भरपूर प्रमाणात एलपीजी गॅस हा उपलब्ध आहे, अजिबात तुटवडा नाहीये. उलट दररोज एलपीजी गॅसची जी मागणी असते ती 9,000 मेट्रिक टनांपर्यंत असते. मात्र आम्ही त्याच्यामध्ये वाढ केली आहे आणि ती आता 11,000 टनांपर्यंत त्याची वाढ करण्यात आलेली आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या बाबतीत देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते असे म्हणाले की राज्यामध्ये जवळजवळ पुढे 6 महिने पुरेल एवढा पेट्रोल व डिझेलचा साठा देखील उपलब्ध आहेत, असं देखील छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुढे बोलताना छगन भुजबळ असं पण म्हणले की गॅस पुरवठा किती यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही जिल्हा स्तरावरती जवळजवळ जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांच्या खूप साऱ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्यामुळे राज्यामध्ये हे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच. शिवाय शाळा, महाविद्यालय या ठिकाणी देखील गॅस पुरवठा, त्यासोबत बाकीच्या काही गोष्टी असतील तर त्यासाठी सुद्धा आम्ही आपल्या समित्या स्थापन केल्या आहेत व या सर्व गोष्टींवरती सरकारचं व आमचं पूर्णपणे लक्ष आहे, असं देखील छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आपलं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.